गारपीट यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक गावांमध्ये सुसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झालाय आणि वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय। दरम्यान गहू, हरभरा आणि फळांच्या बागांचंही या ठिकाणी मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालाय। शेतीच्या या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री दरम्यान वादळ वाऱ्यांसह गारांचा अवकाळी पाऊस कोसळला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। आपण पाहू शकतो की ज्या मी शेतामध्ये उभा आहे त्या शेतामध्ये गहूचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रविवारी रात्री दरम्यान 7 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने शेतपिकाचे मोठे नुकसान झाले। यात आर्णी, उमरखेड, बाबुळगाव, पुसद, महागाव, राळेगाव, दारवा या तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील टीनपत्र उडाली। अनेक भागातनी वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत खांब पडले, मोठे मोठे झाड उन्मळले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये याचं अतोनात शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। सध्या आचारसंहिता लागलेली आहे, निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। अशात आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।